नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मयुरी दिवाकर पांढरे. आज्ञा स्वामींची या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. तर जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वामी समर्थांची महिमा शब्दात सांगणे कठीण आहे. कारण काहींनी त्यांचा स्पर्श अनुभवलाय तर काहींनी त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. माझ्या या नवीन कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आज्ञा स्वामींची, मी तुम्हाला अशा भक्तांच्या भेटीला नेणार आहे ज्यांनी स्वामींची अनोखी अनुभूती घेतली आहे किंवा ज्यांनी आपल्या जीवनात स्वामींचा स्पर्श जाणवलाय. स्वामी समर्थांची महिमा आणि त्यांचे चमत्कार आपले जीवन कसे बदलू शकते हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का? आज आपले सगळ्यात पहिले स्वामी भक्त आहेत जे त्यांच्या क्षेत्रात खूप प्रसिद्ध आहेत. आणि खरं म्हणायला गेलं तर माझी आणि स्वामींची भेट घडवून देण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, संपूर्ण मुंबई ज्यांना स्वामी भक्त म्हणून ओळखते, तेच म्हणजे आपले लाडके तुषार दादा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुषार दादा, मला सांग, तू आपल्या या नवीन कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आज्ञा स्वामींची, त्या कार्यक्रमात तू पहिला स्वामी भक्त आहेस. तर तुला कसं वाटतंय त्याबाबत? खरं तर सर्व मुंबईकरांना, ठाणेकरांना, नवी मुंबईकरांना, पुणेकरांना मनापासून श्री स्वामी समर्थ. खरं तर मीच पहिला आहे हेच मला आश्चर्य वाटतंय आणि खरं तर स्वामींची कृपाही असू शकते. आणि तू जे पहिलं बोललीस मयुरी की तुला आणि स्वामींना भेटवण्याचा सिंहाचा वाटा आहे, असं काही नाहीये. स्वामींची इच्छा होती तुला अक्कलकोटला बोलवायचं. मला चांगलं आठवतंय तू काहीतरी स्वामींच्या मठात वगैरे गेलेलीस आणि बोलत होती स्वामी यायची इच्छा आहे. आणि तुलाच माहिती नव्हतं की तू कधी जाशील इन फ्युचर. आणि बरोबर मला वाटतं 2-3 दिवसामध्ये आपला कॉन्टॅक्ट झाला आणि नेक्स्ट वीक मध्ये तू आलेलीस. हो, पहिल्यांदाच आलेलीस. हो, पहिल्यांदाच. आणि यायची इच्छा खूप अगोदरपासून होती. पण बघा कसं आहे माहितीये का, तुम्ही मनापासून जर काय मागताय ना स्वामींकडे, मनापासून ना, तर स्वामी तुम्हाला ते तुमच्या नशिबात नसेल ना तरी देणारच आहे. मग ती स्वामींची भेट असो किंवा आणखी काही असो. खरंय. तुषार दादा, तर आपण आता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. ते म्हणजे तुझी आणि स्वामींची भेट किंवा स्वामींचा परिचय कसा झाला? खरं तर माझ्या आईची लहान बहीण आणि लहान भाऊ म्हणजे माझी मावशी आणि मामा ह्यांच्यामुळे मी दत्तगुरूंची भक्ती करायला लागलो. मग दत्तगुरूंचं नामस्मरण करा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बोल. जेव्हा मला कळायला लागलं की कुलदैवता काय असते, इष्टदेव काय असतो. आमची प्रत्येकाची कुलदैवता असते, कुलदैवत असतं. इष्टदेव म्हणजे काय? खरं तर खूप तरुण वर्ग आहे ना, थोड्या तरुण वर्गाचा कल ह्या साईडला कमी आहे. आणि जेव्हा वेळ निघून जाते ना तेव्हा मग ते इथे येतात. थोडे प्रॉब्लेम झाले. माझी जास्तीत जास्त सर्व मराठी तरुण वर्गाला विनंती आहे, जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही धार्मिक व्हाल. कारण तुमच्या आयुष्यातले असे खूप प्रॉब्लेम असतात की ते असेच सॉल्व्ह होतात जर तुम्ही खरोखर परमेश्वराच्या चरणापाशी असाल. मग दत्तगुरूंची भक्ती करणं, नामस्मरण करणं, दत्तगुरूंच्या मंदिरात जाणं, पारायण करणं, गुरुचरित्र वाचणं सकाळी त्याच्याच रिलेटेड. दत्तगुरूंचा पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ, दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती आणि तिसरा श्री स्वामी समर्थ. दत्तगुरूंची भक्ती करत होतो म्हणून स्वामींबद्दल, स्वामींचा परिचय वगैरे होताच. अच्छा दादा, आता हे तर झालं परिचय आणि स्वामींची भेट. आता मला सांग, स्वामी संबंधित असा कोणता प्रसंग आहे ज्याने तुझ्या जीवनात मोठा बदल घडला? सगळ्यात आता मला हे सांगायला आवडेल. पहिली गोष्ट म्हणजे जरी दत्तगुरूंचा तिसरा अवतार असले स्वामी, तरी मी अक्कलकोटला कधीच गेलो नव्हतो माझ्या आयुष्यात. आता हा जो मी अनुभव सांगतोय तो इतका म्हणजे मी आयुष्यात कधी विसरूच नाही शकत. आणि हा ब्लॉग बघणारे पण कधी विसरणार. जे आतापर्यंत बालाजी टूर सोबत जेवढ्या भक्तांनी दर्शनं केलेली आहेत आमच्या कोणत्याही उपक्रमात, त्यांना खूप जणांना माहिती आहे, पण आता तर सगळ्यांनाच कळणार आहे. माझं जे लग्न झालं ना तोच खूप मोठा म्हणजे अविस्मरणीय माझ्या आयुष्यातला बदल असेल. माझी बायको स्वामी भक्त. अच्छा. हा, आणि माझी सासरवाडी सोलापूर.
सोलापूर वरून अक्कलकोटला हा जातात जो रस्ता गेलाय ना, हा तो माझ्या बायकोच्या म्हणजे माझ्या बायकोचे वडील म्हणजे माझे सासरे त्यांच्या वडिलांनी बांधलेला आहे. आणि हे मला माहितीच नव्हतं. बायको सोलापूर वरून अक्कलकोटला चालत म्हणजे जसं आपण सिद्धिविनायकला मुंबईकर जातो, म्हणजे तरी किती डिस्टन्स असेल ते? एक 35-40 किलोमीटरचा डिस्टन्स आहे तो. अच्छा. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला लग्नानंतर कळाल्या. आणि म्हणजे मला इतकं छान वाटलं ना की मी स्वतः दत्तभक्त आणि बायको स्वामी भक्त. हा खरंच. आणि त्यामुळे जास्त अटॅचमेंट झाली. आणि पहिल्यांदा मला वाटतं माझ्या लग्नानंतर मी अक्कलकोटला गेलेलो आहे. अच्छा, म्हणजे तेव्हाच असं हा मग ती सुरुवात झाली. आणि लग्नाच्या वेळी थोडेसे प्रॉब्लेम्स झालेले. मग मी इथे दत्तगुरूंची भक्ती करत होतो किंवा जे पण माझे काय प्रॉब्लेम्स आहेत ते मी दत्तगुरूंवर शेअर करतो. आणि बायको तिकडे स्वामींच्या मंदिरात. एकदम स्ट्रॉंग. खूप छान वाटतं मला. 3 वर्षाची मुलगी आहे. नवरात्रीला झाले मला लक्ष्मी. तिचं पण कंटिन्यू चालू असतं. खूप गोड आहे. भेटली लक्ष्मीला. खूप गोड आहे ती. आणि लक्ष्मी मला झाली त्यानंतरच बालाजी टूर्स चालू केलं. बालाजी टूर्स मी रागात चालू केलंय. एका ट्रॅव्हल कंपनीकडून माझा अपमान झालेला. मला बस मधून खाली उतरवलेलं आणि तो राग माझ्या डोक्यात होता. आणि बालाजी टूर्स म्हणजे ट्रॅव्हल टूर्सचा आणि माझा काही संबंधच नव्हता लांब पर्यंत. मी त्या फील्ड मधलाच नव्हतो. पण एक तो राग आणि ही गोष्ट ह्याची नोंद आहे ना प्रत्येक मराठी तरुणाने घेतली पाहिजे. आज आपण महाराष्ट्रात राहतो ना, व्यवसायच केला पाहिजे प्रत्येक मराठी तरुणाने. मग तो रागात करा किंवा कसाही करा. मी हे रागात उघडलेलं बालाजी टूर्स. आणि आज बालाजी टूर्सला म्हणजे एवढं डोक्यावर घेतलंय सगळ्यांनी की विचारायची सोय नाही. आणि जेवढी पण देवदर्शनं होतात ना हे बालाजी टूर्स तर्फे होत नाही. बालाजी टूर्स हे निमित्त मात्र आहे. मी सगळ्यांना सांगत असतो. सगळेजण बोलतात बालाजी टूरचे सर्वा आणि मालक आणि संस्थापक वगैरे. काही नाहीये, मी निमित्त मात्र आहे. सेवा करायला मजा येते सगळ्यांची. सगळे खुश असतात. पण बालाजी टूर्सला किती वर्ष झाली? बालाजी टूर्स नवीनच आहे. मला वाटतं 2च वर्ष झाली असते बालाजी फक्त. फक्त 2 वर्ष झाली. पण मला याच्यात एक ऍड ऑन करण्यासारखं वाटेल. मी बालाजी टूर सोबत जाऊन आली आहे. जो पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर देवदर्शन होतं. इतकं सुंदर मॅनेजमेंट, इतकी सुंदर म्हणजे मॅनेजमेंट तर त्याची तर वावा केलीच पाहिजे. माणसं जी होती ती म्हणजे सगळ्यांना पकडून ठेवणारी. मी हे फक्त तुषार दादाबद्दल नाही बोलत आहे. अजून दादा होती, बहिणी होती आमच्यासोबत. सगळी इतकी प्रेमळ की दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा घरी गेलो, आम्हाला 2-3 लोकांची दादा आणि ताईंची नावं कळलेली. तर दुसऱ्या दिवशी मी खरं सांगते की आम्ही घरी जाऊन त्या सगळ्यांना मिस करत होतो. असं कारण दादा असं बोलला, मी फक्त 2 वर्ष ह्या कारणासाठी बोलली दादा, कारण मॅनेजमेंट बघून असं वाटतंय की तुम्हाला वर्षांवर्ष अगोदरचा एक्सपिरियन्स आहे किंवा जे त्यांचं ब्रीद वाक्य आहे, सेवेत तडजोड नाही, हे त्यांच्यासाठीच लिहिलेलं आहे. कारण सगळं बेस्ट असं मला वाटतं त्यांचं. तुझ्या रोजच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा तुला कशी जाणवते? मला सांगायला आवडेल, सगळ्यांना असं वाटतं की स्वामींनी त्यांच्यावर प्रसन्न झालं पाहिजे, जे मागेल ते मिळालं पाहिजे. पण तसं नसतं. जर तुम्हाला वाटतंय की परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडे पाहिजे किंवा तुमच्या प्रॉब्लेम्सकडे पाहिजे, तर तुमचंही तेवढंच लक्ष परमेश्वराकडे पाहिजे. कृपा वगैरे अशीच काही कोणालाही जाणवत नाही. त्याच्यासाठी तुमचंही काहीतरी देणं आहे. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की तुम्ही सर्वांनी जेव्हा नामस्मरण कराल ना, स्वामींच्या मठात जाणं, मंदिरात जाणं वगैरे, जेव्हा नामस्मरण करता ना तेव्हाच तुमच्यावर कृपा होणार आहे. कंटिन्यू नामस्मरण चालू असतं. योगेश्वरीचं ते चालू असतं, माझं दत्तगुरूंचं चालू असतं, लक्ष्मीचं चालू असतं. मला असं वाटतं की या जगात असा कोणीच नाहीये की ज्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स नाहीयेत. पण मला एवढं कळतं की जो नामस्मरणामध्ये राहिलाय ना, त्याचे प्रॉब्लेम्स परमेश्वराने सहज सॉल्व्ह केलेले. हो, खरंय. आणि मग ती कृपादृष्टी तेव्हाच होते जेव्हा तू नामस्मरणामध्ये खूप पॉवर आहे. मला कमीत कमी तरुण वर्गाने याची खरोखर दखल घ्यावी की नामस्मरण हे एक असं शस्त्र दिलंय ना परमेश्वराने की तुमचे मोठे मोठे प्रॉब्लेम्स शॉर्ट आउट होऊ शकतात. खरंय खरंय. मला तू लक्ष्मीबद्दल आता बोललास, मला विचारायचं, ती पण स्वामी भक्त आहे? हो हो. तिला पण भेटे श्री स्वामी समर्थ. अरे वा. तिचं तर कंटिन्यू चालू असतं. अच्छा. आणि लक्ष्मी जेव्हा योगेश्वरीच्या पोटात होती, मला त्या सर्व महिलांना सांगावंसं वाटेल
गर्भसंस्कार आहे ना खूप मॅटर करतात. खूप म्हणजे ऍक्च्युली आता शिकलेली पिढी आहे, सायन्स किती मोठं झालं ना, म्हणजे कोणी असं वाईट वाटून घेऊ नये, सायन्स किती मोठं झालं ना तरी परमेश्वरापेक्षा मोठं नाही होऊ शकत. तर गर्भसंस्कार ही खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा लक्ष्मी योगेश्वरीच्या पोटात होती 9 महिने कंटिन्यू स्वामींचं नामस्मरण चालू होतं. हा, आणि गर्भसंस्काराचं सगळ्यात सुंदर उदाहरण मी सांगेन सगळ्यांना, जे संपूर्ण जगाला माहिती आहे. अभिमन्यू आईच्या पोटात शिकला चक्रव्यूह कसं वेधून आतमध्ये जायचं, पण आयुष्यभर आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर शिकला नाही की त्यातून बाहेर कसं यायचं. ही गर्भसंस्कारामध्ये ताकद असते. ज्या पण गर्भवती महिला आहेत त्यांना खरोखर विनंती आहे, खरोखर जितकं जमेल तितकं जास्त नामस्मरण करा. त्याचा इफेक्ट तुमच्या बाळावर होतच असतो. मग ते जे तुम्ही करताय ना ते तसं बाळ शिकत असतं पोटामध्ये. लक्ष्मीचा तोच भाग झाला, कंटिन्यू नामस्मरण होतं. गुरुचरित्र वाचणं, गर्भसंस्कार आणि स्वामींचं नामस्मरण. पहिली डिलिव्हरी होती आईकडे होती ती सोलापूरमध्येच, त्यामुळे तर जास्तच नामस्मरण झालं. कारण की योगेश्वरीच्या घरातले पण सगळे स्वामी भक्तच आहेत. छान वाटतं. मस्त, म्हणजे खरंच खूप ऍक्टिव्ह, म्हणजे खूपच गोड मुलगी आहे ती, खूप गोड मुलगी आहे. दादा, अजून हा प्रश्न आहे की स्वामी समर्थांच्या उपदेशांपैकी असा कोणता उपदेश आहे जो तू नेहमी पाळतोस? उपदेश ना, मी छाती ठोकपणे सांगू शकतो, आजपर्यंत, आता हा व्लॉग सगळेच बघणार आहे, आजपर्यंत अशी एकही व्यक्ती नाहीये ज्याला मी फसवलंय. स्वामींनी एकदम स्पष्ट सांगितलंय, तुझं कोणाला तरी फसवलंच ना, तुला कोणीतरी फसवणार आहे. मी आजपर्यंत एकालाही फसवलेलं नाहीये कोणत्याच गोष्टीमध्ये. माझ्या आईने मला एक गोष्ट शिकवले, चाराने कमव, चालेल, 1 रुपये तो दुसरा किती रुपये कमवतोय त्याकडे लक्ष देऊ नकोस, तू चाराने कमव, पण ते चाराने आहेत ना कोणाच्या हायमारीचे नसावे, तळतळाट नसावा कोणाचा. कारण तळतळाट करून आलेला पैसा आहे ना, हा पैसा आज ना उद्या तुमचा एकतर हॉस्पिटल किंवा कोर्ट कचेऱ्यातच जाणार, आणि तो जाताना मानसिक त्रास देऊन जातो. आणि मला ही गोष्ट जी तो प्रश्न विचारला त्यावर मी एकच सांगेन की आजपर्यंत कोणालाच फसवलेलं नाहीये. आणि बघा, तुम्ही मनापासून जर सेवा करता ना कोणाची किंवा भक्ती करता, तर परमेश्वर तुमच्या जे नशिबात नाहीये ना ते पण देतो. फसवाफसवी करायची कशाला? आणि मला याच्यामध्ये दादा जसं बोलला की दादांनी कधीच कोणाशी फसवाफसवी, मी 2 दिवस दादाच्या म्हणजे जे पण टूरसोबत जेव्हा गेली तेव्हा 2 दिवस होती, त्याच्याकडे बघूनच कोणी असं बोलणार नाही की त्यांनी कधी असं केलं असेल. कारण त्याच्याकडे बघूनच, त्याच्याशी बोलून इतकं प्रसन्न वाटतं ना, नेहमी हसरा चेहरा, म्हणजे नेहमी हसरा चेहरा, आणि नेहमी काहीही प्रॉब्लेम असले तरी ते हसऱ्या चेहऱ्यानेच तो सॉल्व्ह केला जाईल. काही तुम्हाला तुम्ही त्याच्या मागचं लोड कधी घेऊच नाही शकत. तर दादाकडे बघून पण कधी कोण बोलणार नाही की त्यांनी कधी कोणाशी असं वागलं असेल. तर दादा, ह्याच्यासोबत अजून एक प्रश्न, म्हणजे जसं तू म्हणालास की तू स्वामींचे अनुभव घेतलेस, आणि विचारायला आवडेल की स्वामी समर्थांचा असा कोणता चमत्कार आहे ज्यांनी तुझ्या जीवनात मोठा बदल आणला? चमत्कार ना, मला एक अनुभव तुला असं सांगायला आवडेल. जेव्हा बालाजी टूर्स नवीन चालू झालेलं तेव्हा मला खूप असे अनुभव आलेत ना, ते बालाजी टूर्सच्या नंतरच आलेले आहेत. कारण की बालाजी टूर्सच्या आधी अक्कलकोटचा आणि माझा काही संबंधच नव्हता. फक्त माहिती होतं की दत्तगुरूंचा 3रा अवतार आहे श्री स्वामी समर्थ, पण आपण डायरेक्ट ज्याचा अवतार आहे त्याचीच भक्ती करतोय, त्यामुळे काय एवढं काही संबंध नाही आला. पण लग्नानंतर बायको सासरवाडी माझी सोलापूर होती, त्यामुळे सासरवाडीला येणं जाणं वाढलं. मग सासरवाडीला गेलो की मग अक्कलकोट 30 किलोमीटर, अर्ध्या 1 तासावरच होतं, तिथे जाणं येणं वाढलं. बायको स्वामी भक्त होती. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बरोबर योगेश्वरी प्रेग्नेंट होती तेव्हाच माझं एका बरोबर जे भांडण झालं, मी बोललो ना, ज्याने मला बसमधून उतरवलं वगैरे, तो राग डोक्यात होता. आणि ही डिलिव्हरीची डेट वगैरे जवळ आलेली, आणि बरोबर नवरात्रीला 2ऱ्या माळेला मला मुलगी झाली. मी त्या टेन्शन मध्येच होतो. मुलगी झाली आणि मी इकडे काम चालू केलं माझं, आपल्याला चालू करायचंय. माझा आधीचा एक बिझनेस आहे, तो पण बालाजीच्याच नावाने. अच्छा. तर मग म्हटलं आता बालाजी टूर्स आपण चालू करायचं, आणि मग ते बालाजी टूर्स मी चालू केलं. आणि बालाजी टूर्सची सुरुवात शिर्डीपासून झाली. शिर्डीला आम्ही बस सोडायला लागलो. सुरुवातीला माझा मामा, आई, माझी आई सुद्धा बोलली,
अरे काय नसतं रे, राग आणि हे ते काय लक्ष देऊ नको. पण ती एक डोक्यामध्ये अशी भनक होती करेक्ट. की कोणीतरी परप्रांतीय आपल्याला उतरवतो बसमधून 200 रुपयासाठी फक्त. मला 200 रुपयासाठी उतरवलेलं आहे शिर्डीच्या बसमधून. बाप रे. आणि मग तो राग होता आणि मग ते चालू केलं बालाजी टूर्स वगैरे. खूप समजवण्याचा प्रयत्न केला घरातल्यांनी. मी काय माझ्या जिद्दीवर होतो, कारण मला माहिती होतं की मी काय चुकीचं नाही करत. करेक्ट. आज मराठी माणसाचा कोणीतरी अपमान करतंय, हे मी परप्रांतीय काय सगळेच असे असतात असं नाही बोलत आहे, पण केला माझा अपमान. 200 रुपयासाठी त्याने मला उतरवलं खाली. माझ्या डोक्यात ती चिडच होती. म्हटलं आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवदर्शन यात्रा चालू करायच्या. आणि बालाजी टूर्स सोबत फक्त तेच येत नाहीत जे पैसे देतात, ते पण येतात ज्यांचे पैशाचे प्रॉब्लेम असतात, त्यांना पण सहकार्य केलं जातं. अच्छा. हा, क्रॉस चेक पण केलं जातं. कळालं तुमच्याकडे आयफोन आहे आणि तुम्ही बोलता आमचे पैशाचे प्रॉब्लेम, तसं नाही होणार. तर तो विषय आहे. बायको बोलली अक्कलकोट पण चालू करा. आमची पहिली ट्रिप अक्कलकोट आणि तुळजापूर आम्ही चालू केली. म्हणजे शिर्डी नंतरच सांगतो. मला वाटतं एक 3-4 महिन्यानंतर. शिर्डी एकदम फॉर्म मध्ये चालू होतं. शिर्डीचा प्रवास तरी किती म्हणजे ट्रिप झाल्या असतील आपल्या? शिर्डी प्रत्येक आठवड्याला ट्रिप जात होती. आणि फुल 2-2, 3-3, 4-4, 5-5 बस. बापरे. कारण की कमी रेट मध्ये शिर्डी चालू केलेलं आम्ही. आणि तेव्हा पण आम्ही तीच सोय द्यायचो. येणं जाणं राहणं खाणं म्हणजे काय टेन्शनच नव्हतं. फक्त कपड्याची बॅग भरायची आणि जायचंय. बाकी सगळं बालाजी टूर्स आणि त्यांचा स्टाफ, आपला स्टाफ पण सगळा खूप मेहनती. तुम्हाला आम्ही एकटं सोडतच नाही कधी. बरोबर. तुम्ही चुकायच्या आधीच आमचा माणूस उभा असतो. हे आम्ही तुळजापूरला जाणवलं. इतकी गर्दी, पण जिकडे बघू तिकडे बालाजी टूर. अच्छा, आम्हाला माहित नव्हतं कुठे जायचं. मी पहिल्यांदा गेली, पण बालाजी टूर वाल्यांना माहितीये बालाजी टूर झाले. तर लोकांनी लगेच इकडे आयडी वगैरे असतात. आणि तुम्ही जिथे माहितीये आम्हाला की तुम्ही चुकणार आहात ना, त्या स्पॉटला आमचा माणूस उभा असतो. करेक्ट. इथून नाही जायचंय तिथून जायचंय. तर मग ते शिर्डी तसं चालू झालं. मग म्हटलं फक्त अक्कलकोट घेण्यापेक्षा हे चालू करूया, आपलं तुळजापूर पण चालू करूया. पहिली ट्रिप माझी अक्कलकोट तुळजापूरची चालू झाली. आणि त्या ट्रिपला एवढा मोठा हा जो अनुभव आहे ना, मी आयुष्यात विसरूच नाही शकत. ड्रायव्हर होता आमचा. पहिलीच होती ही पहिली टूर. आणि बरोबर खंडाळा घाटामध्ये फुल ट्रॅफिक. अच्छा. त्याला उलटी वगैरे व्हायला लागलं. आणि मी बोललो आता खंडाळा तर एवढं ट्रॅफिक मधून क्रॉस केला आणि आता दुसरा ड्रायव्हर कुठून मागवणार मुंबईवरून. करेक्ट. आणि मग मी स्टाफला सांगितलं बाबा तारक मंत्र लाव. लोक आउट झाले. काहीतरी एक लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यामध्ये जिथे ऑप्शन म्हणून काहीच नसतं ना, तिथे तुम्हाला परमेश्वराला उभं करायचं. मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तारक मंत्र लावला. पाठी बसमध्ये बसले, त्यांना काहीच माहित नाही ड्रायव्हरला काय झालंय. कारण तो 10-10, 15-15 मिनिटाला थांबत होता. मला दिसत नाहीये, मला चक्कर येते वगैरे. आम्हाला तर कोणाला बस चालवायला येतच नव्हती. आणि मग त्याला ते वगैरे उतरून वगैरे तोंड वगैरे धुवायला सांगितलं. 2-3 वेळा तोंड धुतलं वगैरे. आय थिंक त्याला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम झालेला. अच्छा. त्याला मी स्टाफला सांगितलं बाबा तू तारक मंत्र लाव. निशंक निर्भय होणारे. लावला. त्याच्यानंतर तो तारक. आणि आम्ही थकलेलो सगळे. आणि त्याच्यानंतर आम्ही कधी झोपलो कॅबिन मध्ये आणि कधी अक्कलकोटला उठलो आम्हालाच नाही माहिती. तारक मंत्र लावल्यानंतर नंतरची गोष्ट सांगतोय. म्हणजे नंतर आम्ही एक अर्धा तास त्याला विचारत होतो कसं वाटतंय. तो बोलतो प्रॉब्लेम कुछ लगा ऐसा तो मैं आपको बता दूंगा. मी बोललो बाय बता तू. कारण आम्ही फक्त तुमच्यावर लक्ष देत नाही. आमचं सगळी म्हणजे ऍक्च्युली आमची जी ट्रेनिंग, म्हणजे मी जी ट्रेनिंग दिली ना माझ्या मुलांना, ती दिलेली तशी आहे. पाठचे 50 पण व्यवस्थित पाहिजेत आणि कॅबिन मधले पण सगळे व्यवस्थित पाहिजेत. मग ड्रायव्हरवर लक्ष ठेवायला वेगळा स्टाफ असतो आमचा. अच्छा. त्याला काय पाहिजे, चहा, गुटखा, सिगरेट वगैरे सगळं. कारण सारथी आहे ना, तो सारथ्य करतोय. त्याला पण त्रास होता कामा नये. काय होतं त्याच्यावर पण लक्ष ठेवणं गरजेचं असतं. आणि मग ते तारक मंत्राची एवढी ताकद आहे हे मला वाटलंच नव्हतं माझ्या आयुष्यात. आमच्या घरी दररोज सकाळी योगेश्वरी तारक मंत्र लावते. सकाळच आमची तारक मंत्राने होते आणि दिवसभर स्वामी समर्थांचा मंत्र चालू असतो. त्या मंत्रामध्ये तर इतकी ताकद. म्हणजे आता बोललेस म्हणजे अर्ध्या तासानंतर सगळा प्रॉब्लेम. मग अर्ध्या तासानंतर तो बोलला बरं वाटतंय का, वाटलं तर सांग. तोपर्यंत कोणी बसून झोपलाय स्टाफ. मी पण झोपलेलो. आणि नंतर मग तुषारबाई अक्कलकोट आ गया. तुम्हाला माहितीये काय, तुम्ही देऊळ बंद पिक्चर बघा. बघितलाय. देऊळ बंद बघणाऱ्यांना तो पिक्चर वाटत असेल, पण जेव्हा आम्ही अनुभवलंय ना आमच्याकडे ते आम्हाला माहिती नाही. माझ्यासारखे अनुभव असे खूप स्वामी भक्तांना असते. जोकच नाही, हा जोकच नाही.
मोठा डिस्टन्स आहे हा. मुंबई खूप ते मोठा आहे. हो. अक्कलकोट म्हणजे कर्नाटक बॉर्डर पडते. हो. आणि तो जो पुणे सोलापूर हायवे आहे ना तो तर हा. संपत नाही. आणि खंडाळा क्रॉस केल्यानंतर जो 10-20 मिनिटाला थांबवत होता बस, तो तिथे डायरेक्ट कसा जाऊ शकतो? तारक मंत्राची ताकद. देऊळबंद मध्ये पण स्वामींनी गाडी चालवली. हो हो. हा, असं बोलू शकतो की ते स्वतः आले होते तुम्ही. माझ्या डोळ्यात पाणी अक्षरशः. जोक नाही. खरंय. म्हणजे हे ऐकूनच मला आता जे तू बोललास ना की असं वाटलं स्वामी खरं आहे. म्हणजे ते आले असतील तुम्हाला सेफली पर्यंत, म्हणजे आले असतील पण नाही, तेच आले होते. सांगूच नाही शकत. असे खूप अनुभव आहेत, खूप. आम्ही बालाजी टूर्स तर्फे जी सेवा देतोय ना, सेवा तर अशा सगळ्याच ट्रॅव्हल कंपन्या देत आहेत, पण घरी गेल्यानंतर पण जेव्हा समोरून आम्हाला फोन येतात, दादा बस बस खूप छान, पहिल्यांदा जाणारे असतात ना अक्कलकोटला, किती खुश असतात. खूप खूप खरंच. तू पण पहिल्यांदा आलेलीस, मी तुझी ती रील वगैरे बघितली. खरोखर आम्हाला आशीर्वाद खूप जणांचे लागलेले. लागणारच. खरं आहे दादा. सेवा मनापासून चालू आहे. हो. नाही पण आशीर्वाद तुमचे स्वामींचे तर आहेच, पण इतकी लोक म्हणजे सगळ्या वयातली म्हणजे सगळे जे आहेत ते सगळे दादावर प्रेम करतात. मग ते वृद्ध असू दे, ती नवीन पिढी असू दे, किंवा ती सगळ्यात लहान छोटे छोटे बाळ असू दे. मी कधीच मालक म्हणून नाही राहिलो बालाजी. नाही, फुल मजा मस्ती सगळ्यांवर एकत्र. आणि खरोखर स्वामींची कृपा आहे की तुमच्या सगळ्यांमुळे, बघा आम्ही नाही ना नेलं तर तुम्ही अक्कलकोटला जाणारच कसे ना कसे. तुमच्या सर्वांमुळे आज बालाजी टूर्स आहे. ही सेवेची संधी मिळते बालाजी टूर्सला. सगळ्या काही काही जण पहिल्यांदा जातात, काही काही जण दुसऱ्यांदा जातात, काही काही जण टेन्शन मध्ये. एक मोठा अनुभव अजून एक सांगतो. आमच्या बसमध्ये, मी नाव नाही मुद्दा म्हणून सांगणार, आई वडील आणि त्यांची मुलगी आलेली, लग्नच जमत नव्हतं. अच्छा. ही खरी गोष्ट आहे. आणि त्यांना मी हा व्लॉग आवर्जून पाठवणार आहे. आणि लग्न वगैरे जमवायचं चाललेलं, काय ना काय प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. अक्कलकोटला आलेले फर्स्ट टाइम, आणि 2 महिन्यात लग्न झालं. एक मराठी अँकर आहे. अच्छा. खूप जणांनी त्याला मराठी पडद्यावर बघितलेलं आहे. त्या मुलाला त्याच्यावर लग्न झालं, जावयाला घेऊन सेकंड टाइम आलेले. आणि आमचा बालाजी टूरचा युट्यूबचा चॅनल आहे, त्याच्यामध्ये तो ब्लॉग टाकलाय, नमस्कार आमचे हे जावई बापू. आणि आम्ही त्यांचा तो लग्नाचा पहिल्या महिन्याचा वाढदिवस साजरा केलेला. अरे किती मस्त, किती छान. कसं असतं, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत ना स्वामी, तुमची भक्ती पाहिजे तेवढी. तुम्ही फक्त कामापुरते मठात जाल, अडचणीत नामस्मरण कराल, ते नाही पाहिजे. जब तुम लोग प्रॉब्लेम में नहीं हो तभी भी उसको याद करना है. करेक्ट आहे. खूप खूप ते खरंच. पण दादा, जसं आता तू हे बोलत होतास की आठवड्याचा प्रवास असतोच, म्हणजे पण मला असं वाटतं की मी हे दादाला सांगितलं पण आहे की ह्याला भाग्य लागतं. म्हणजे दर आठवड्यात त्यांच्या परिसरामध्ये वावरणं किंवा अक्कलकोटला जाणं, म्हणजे तुझं ते सासर आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तू इतक्या लोकांना तुझ्यासोबत घेऊन चाललायस, ह्याच्यासाठी खरंच भाग्य लागतं. मग ते पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, आपला वावर या परिसरात दर आठवड्यात, म्हणजे मला त्याच्यावरून हा एक प्रश्न आठवतो की दर आठवड्यात तू जातोस म्हणजे अक्कलकोटला, काय वेगळं तुला वाटतं किंवा सेम वाटतं का? किंवा असा कोणता क्षण आहे जो तुला वाटतो की आमच्यासोबत शेअर करावासा? प्रत्येक आठवड्यातला माझा अनुभव वेगवेगळा असतो. खरं तर जे मला ओळखतात ना, जे हा ब्लॉग बघणार आहे त्यांनी हे अनुभवलं असेल. माझं लक्ष प्रत्येकाकडे असतं. हो. कोणाला कळत असेल किंवा नसेल कळत, माझं लक्ष वैयक्तिक प्रत्येकावर असतं. मग ते ड्रायव्हर असो, क्लीनर असो, बसची क्लिनिंग असो, माझा स्टाफ असो, किंवा बसमधली सगळी लोक असो, प्रत्येकाच्या मनात काही ना काही प्रॉब्लेम असतो. आणि जे स्पेशल जे सोलापूर देवदर्शन आहे त्यामध्ये 5 मंदिरं कव्हर करतो आपण. जे स्वामी भक्त आलेले असतात ना, त्यांच्याकडून एकच प्रश्नाची सारखी विचारण्यात आली, दादा अक्कलकोटला कधी पोहोचणार, दादा अक्कलकोटला कधी पोहोचणार. आणि मग कळतं की हे लोक स्पेशल स्वामींच्या भेटीसाठी आले. खूप छान वाटतं की त्यांची ती आतुरता वगैरे असते ना बघून. तू काय प्रश्न विचारलेला मला? की तुला दर आठवड्यात तू म्हणालास वेगळा अनुभव, काय वेगळा अनुभव असा आहे की प्रत्येक वेळी प्रत्येक जण आपापले वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन गेलेला असतो. पण मी सगळ्यांना
जे यात्रेमध्ये सांगतो ना तेच आज तुझ्या मी माध्यमातून सांगेन, या चॅनलच्या किंवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगेन की मी सगळ्यांना नेहमी सांगत असतो की मंदिरात कोणत्याही जा तुम्ही, ते कमीत कमी 15-20 मिनिटं नामस्मरण करा. कारण त्या जागेची जी शक्ती असते ना खूप पॉवरफुल असते, कारण तिथे परमेश्वराने वास्तव्य केलेलं असतं. मला वाटतं पंजाबमध्ये पानिपतमध्ये समथिंग गणपतीचं मंदिर आहे, आणि त्या गणपतीच्या मंदिराच्या आसपासच जमीन भेदून एक मूर्ती बाहेर आली, लहान मूर्ती. जशी ती मूर्ती बाहेर आली ना, गणपतीची नाही, मूर्ती बाहेर आली, मूर्ती 8 वर्षाचं मुलगा दिसेल अशी मूर्ती बाहेर आली. जशी ती मूर्ती बाहेर आली ना तसं त्या मूर्तीचं रूपांतर मनुष्यामध्ये झालं, म्हणजे माणसात झालं. आणि मग तेच स्वामी आहेत. अच्छा, ते स्वामी समर्थ. मग स्वामी समर्थांनी, हे माहिती नसेल कोणाला, पंजाबमध्ये माहिती नव्हतं, तर त्या मूर्तीचं रूपांतर जमीन भेदून ती मूर्ती बाहेर आली, मूर्तीचं रूपांतर लगेच माणसात झालं. आणि मग त्यानंतर 8 वर्षाचा मुलगा कसा दिसतो तसं ती मूर्ती होती, तसा तो मुलगा होता. ते स्वामी समर्थ आहेत. आणि कर्दळी वनामध्ये स्वामींनी 300 वर्ष तपश्चर्या केली. त्यांची तपश्चर्या नाही का लाकूड तोड्याकडून भंग झाली, गेला असेल तेव्हा झाली. स्वामी उठले तिथून आणि लोकांची सेवा करण्यासाठी निघाले. मला वाटतं 1844 मध्ये समथिंग, 1844 मध्ये स्वामी मंगळवेढ्याला आले, जे आता आपलं सोलापूर देवदर्शन मध्ये बघ आपण हे घेतो, श्री रिद्धी सिद्धी महागणपती, ते मंगळवेढा. तिथे स्वामी समर्थ 12 वर्ष राहिले. त्याच्यानंतर 1856 मध्ये स्वामी आले पहिल्यांदा अक्कलकोट मध्ये खंडोबाच्या मंदिरात. आणि मग स्वामी 22 वर्ष राहिले अक्कलकोटला. आणि स्वामी 22 वर्ष अक्कलकोटला वटवृक्षाच्या खाली खूप लोकांचे प्रॉब्लेम्स त्यांनी सॉल्व्ह केले, आणि मग तिथे समाधी घेतली स्वामींनी. म्हणजे तू जे बोलतोयस की ते एक मूर्ती आली आणि त्या मूर्तीनंतर मग कर्दळी. अच्छा, कर्दळी वनात 300 वर्ष तपश्चर्या. शेवटी दत्तगुरु सिद्ध पुरुषच होते, दत्तगुरूंचाच अवतार होते ते. आणि मग त्यानंतर आज पण स्वामी अक्कलकोटला आहेत. स्वामी आहे, जणांनी अनुभवलेली ती शक्ती आहे ना, ती वटवृक्ष मंदिराच्या खाली नामस्मरण करा, ती ताकद एकदम नेक्स्ट लेवल आहे. खूप म्हणजे खूप नेक्स्ट लेवल आहे. मला माहिती आहे, मी कधी गेलोच नव्हतो, लग्नानंतरच येणं जाणं अक्कलकोटला चालू झालं, पण नेक्स्ट लेवल. मी तर पूर्ण झोपून नमस्कार करतो. डायरेक्ट परमेश्वराजवळच आपण आलोय. समाधी घेतली म्हणजे परमेश्वर तिथून हलत नसतो. आणि अक्कलकोटला जाणाऱ्या सर्वांना मला सांगायला आवडेल, अक्कलकोटला कधीही गेलात ना तुम्ही, तर जिथे स्वामी पहिल्यांदा आले, खंडोबा मंदिर, बाळप्पा मठ, चोळप्पा मठ, तर आवर्जून बघायचंच. किती तुम्ही घाईत असू द्या, रिक्षावाले जास्तीत जास्त 20 मिनिटात तुम्हाला ती तिन्ही पण हे जागा दाखवते. अच्छा, स्वामींचं वास्तव्य होतं, तिकडे जाणं तर गरजेचंच आहे. किती वेळ लागतो? अर्धा तास लागतो. एवढा मुंबईवरून तुम्ही एवढा लांब जाता. आणि मला संपूर्ण मुंबईकरांना सांगायला आवडेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून, बालाजी टूर्सला म्हणजे खूप जणांची आर्थिक अडचण असते, कारण सोलापूर देवदर्शनाची किंमत परवडते, काही जणांना नाही परवडत, कारण सुट्ट्या वगैरे मिळत नाही. तर बालाजी टूर्सने 2025 या वर्षापासून प्रत्येक गुरुवारी अक्कलकोट दर्शन चालू केलंय. प्रत्येक गुरुवारी चालू केलंय. बुधवारी रात्री निघतो. मी ऍडव्हर्टाइजमेंट नाही करत आहे, पण स्वामी भक्तांसाठी ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण खूप लोकांना प्रॉब्लेम असतो, अरे आता इथून जायचं कसं, मग तिथे कसं काय करायचं, कारण सोलापूर पर्यंत ट्रेन असते. मग ते पुढचं त्यांना माहिती नसतं. मग भक्त निवास कसा घ्यायचा, खूप काही गोष्टींचा प्रॉब्लेम असतो. हा जो उपक्रम आहे ना, तो 2025ला बालाजी टूर्स तर्फे चालू केलाय. ज्यांना असं वाटत असेल मी ऍडव्हर्टाइजमेंट करतोय, त्यांनी तसं समजा, किंवा जे स्वामी भक्त आहेत जे खरोखर एक संधी समजतील. पण अतिशय सुंदर उपक्रम राबवला जातो. पूर्ण दिवस अक्कलकोटमध्ये असतो. आम्ही गुरुवारी रात्री निघतो, बुधवारी रात्री निघतो, गुरुवारी सकाळी अक्कलकोटमध्ये, बुधवारी रात्री निघालो की गुरुवारी सकाळी अक्कलकोटमध्ये असतो. सगळ्यांचं येणं जाणं राहणं वगैरे सगळं केलेलं असतं. प्लस आम्ही तिथे रिक्षा पण केलेले असतात. ते आजूबाजूची मंदिर आहेत ती पण आम्ही फिरून दाखवतो. अच्छा. आणि गुरुवारी संध्याकाळी आम्ही अक्कलकोटवरून पुन्हा निघतो. वन डे ट्रिप फक्त अक्कलकोट स्वामी भक्तांसाठी. आणि प्रत्येक गुरुवारी
काही लेडीज गुरुवार. प्रॉब्लेम वगैरे हा. असतात, कोणाच्या सुट्ट्यांचे प्रॉब्लेम असतात. आणि प्रत्येक गुरुवारी अक्कलकोटला जाणं म्हणजे अजून त्याच्यामध्ये एक अजूनच वेगळा आनंद आहे. वेगळा आनंद आहे. स्वामी भक्तांना गुरुवारी अक्कलकोटला जायला खूप आवडतं. आरती वगैरे मिळते, हा, संध्याकाळची आरती मिळते किंवा दुपारची आरती मिळते, नैवेद्य आरती. अच्छा. तर तुझ्या दादा आता आपण आपल्या शेवटकडे वळतोय. तर शेवटी मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की नवीन प्रवाशांना किंवा नवीन भक्तांना, नवीन स्वामी भक्तांना तुला काय बोलावंसं वाटेल? तुमच्या अकाउंटला किती पैसे आहेत ना हे मॅटर नाही करत. एकेकांच्या अकाउंटला करोडो रुपये पडलेत पण स्वामींचं दर्शन घेता येत नाही. जोपर्यंत स्वामी तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही जाऊ नाही शकत. खूप खूप म्हणजे मी हे स्वतः अनुभवलंय की तू आता बोललास ते. हा, कारण की खूप जण असे आहेत, पैसे तर पडले आहेत घरी, 1-1.5 करोडची किंवा जी पण काय 20, 30, 50 लाखाची गाडी आहे, ड्रायव्हर उभा आहे, जाता येत नाही तुम्हाला. त्याच्यासाठी तुमची म्हणजे मनापासून परमेश्वराबद्दल आपुलकी पाहिजे, अटॅचमेंट पाहिजे, भक्ती पाहिजे, तेव्हा तुम्ही जाताय तिथे. जाणं पण महत्वाचं नाहीये. काय काय जणांचे आर्थिक अडचण असते, पैशांचे प्रॉब्लेम असतात. नामस्मरण खूप मोठी ताकद आहे. आजूबाजूच्या स्वामींच्या मंदिरात जावा, मठामध्ये जा, नामस्मरण करा कंटिन्यू. घरामध्ये ती छोटी मशीन येते बघ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, ते तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा. मी हे का सांगतोय माहितीये काय, सगळ्यांना काही ना काही अडचणी आहेत. लोक आहेत ना नको नको तिथे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात वगैरे आणि काय 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 प्रयत्न करत असतात. परमेश्वराच्या चरणाशी राहिलात ना तर तुमच्या केसांनाही धक्का लागणार नाहीये. कारण की सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट, 100 कौरव मारले श्रीकृष्ण, 5 पांडवांना काहीही झालेलं नाही. ही ताकद आहे परमेश्वराच्या चरणाशी राहिल्याची. त्यामुळे परमेश्वराच्या चरणाशी राहा, परमेश्वराच्या नामस्मरणात राहा, तुमचे प्रॉब्लेम ऑटोमॅटिकच सॉल्व्ह होतील. माझ्या आयुष्यातले असे किती प्रॉब्लेम आहेत स्वतःहूनच सॉल्व्ह झालेत. म्हणजे मला काय करायची गरजच नाही पडली खरोखर. म्हणजे मी काय देव नाही आहे किंवा मीच काय एकटा स्वामींचा लाडका नाहीये किंवा दत्तगुरूंचा लाडका नाहीये, पण माझ्या आयुष्यात असे एक प्रॉब्लेम आलेत ना की म्हणजे तिकडे काय करायचं काय नाही करायचं तोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. नॉट अ जोक. आणि बघा एटीएम असतं, जर तुमच्या अकाउंटला पैसे असतील तर एटीएम मधून निघणार. तुमच्या अकाउंटला पुण्याही नसेल तर तुमच्या प्रॉब्लेमच्या वेळी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतच नाही. त्यामुळे जेव्हा प्रॉब्लेम नसतो ना तेव्हा सुद्धा परमेश्वराचं नामस्मरण करा, तेव्हा त्याची आठवण काढा, तेव्हा प्रॉब्लेम मध्ये परमेश्वर खंबीर तुमच्या पाठीशी उभा असतो. आणि जे आता तू बोललास की पैसे नसले किंवा काही, म्हणजे मला जेव्हा मी अक्कलकोटला गेली तेव्हा मी हे जाणवलं की जोपर्यंत म्हणजे असं म्हणतात की जोपर्यंत त्यांचा बुलावा येत नाही तोपर्यंत तिथपर्यंत कोणी पोहोचत नाही. आणि एकदा काही जर त्यांचा बुलावा असला ना तर कोणी रोखू पण नाही दिलं शकत, रोखूच नाही शकत तुम्हाला. मुंबई मधले असे किती क्रिएटर युट्यूबर्स आहेत जे फर्स्ट टाइम अक्कलकोटला गेलेले आहेत अक्षरशः, आणि तू पण गेलेली आहेस, आणि खरोखर ते स्वतः असं बोलतात, दादा किती वर्षापासूनची इच्छा होती, जायला मिळत नव्हतं अक्कलकोटला, आणि काय निमित्त मात्र की तुझ्यावर कॉन्टॅक्ट झाला किंवा काय. असे आता खूप क्रिएटर आहेत. आता तर काय क्रिएटर म्हणजे पूर्ण ग्रुपनेच येतात आणि मला बरं वाटतं, सगळे यंगस्टरच असतात, येतात देवदर्शन करतात. आजची तरुण पिढी आहे ना थोडी क्लब ह्याकडे जास्त वळलेली आहे, पण बालाजी टूर्समुळे पुन्हा आपल्या धार्मिक ह्याच्यात येतात. खूप बरं वाटतं. साड्या वगैरे घालून असतात, मुलं असतात ते कुर्ता वगैरे घालून स्वामींच्या मंदिरात वगैरे, खूप बरं वाटतं. खरंय खरंय. म्हणजे ती जी एक पूर्ण एक पॉझिटिव्ह वाईब असते ना ती कमाल आहे. तर आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटला आलो आहोत आणि मला जसं तुषार दादा सगळं आज तो बोलला, त्यांनी शेअर केलं, तर मला त्या माणसाला थँक्यू बोलावं असं वाटेल ज्यांनी तुला बसमधून खाली उतरवलं. कारण जर त्यावेळेला त्यांनी तुला उतरवलं नसतं तर आज आम्हाला आणि बालाजी टूर्सला तुषार दादा मिळाला नसतं. म्हणजे अशा लोक, म्हणजे आमच्यासारख्या लोकांना ज्यांनी खरंच पहिल्यांदा आम्हाला स्वामींकडे घेऊन गेलेत, किंवा विठ्ठल रखुमाई, तुळजाभवानी आणि सिद्धरामेश्वरची टूर जी आमची झाली आहे. तर नाही खरोखर मी पण त्याचे खरोखर आभारच मानले पाहिजे की आज संपूर्ण मुंबईला बालाजी टूर्स मिळालं. अजून हे ऍड करावं असं मला काय वाटतं माहितीये की 200 रुपयांसाठी 200 रुपयासाठी त्याने मला उतरवलेलं. पण आज तुषार दादांनी 200 म्हणजे
200 पेक्षाही जास्त लोकांना, म्हणजे काउंटच नाहीये. नाही नाही, आता म्हणजे मी खरोखर त्याच्या मनापासूनच आभार मानेन की खरोखर. आणि हे तरुण वर्गाने ना ह्याची खरोखर नोंद घ्या. अपमान कोणी केला ना तुमचा, त्याच्यावर भांडणं नाही करत बसायची. त्याचा शांततेत पण तुम्ही हे करू शकता, कार्यक्रम करू शकता. टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायचा. मला वाटतं कोणीतरी एक पॉलिटिशियन आहे, त्यांचं हे वाक्य की टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायचा. आज जर तो उतरवत नाहीये तर बालाजी टूर चालूच होत नाहीये. कोणत्या तरी या गोष्टी अटॅच असतात. आणि बालाजी टूर जे आहे ना, ह्यामध्ये खूप जणांचे आशीर्वाद वगैरे आहेत, जो स्टाफ वगैरे आहे. बालाजी टूर्समुळे जेवढ्यांना 2 पैसे चालू झालेत ना, सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे येत आहेत ना फक्त, त्यांचे तर खूप आशीर्वाद लागतात. आजी आजोबा असतात, काय लंडन वरून बुकिंग होते, लंडन वरून बुकिंग झालेलं आहे. आमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग्स आहेत आणि गुगलला रिव्ह्यू वगैरे आहेत. लंडन वरून बुकिंग झालंय, न्यूयॉर्क वरून बुकिंग झालंय, दुबई वरून बुकिंग झालंय. जे बाहेरगावी असतात त्यांचे आई वडील, काका काकी, जे पण काय अटॅचमेंट असते ते तिथून फोन करतात, आमचं बुकिंग करा. आणि आल्यानंतर पुन्हा त्यांचा कॉल येतो. खरंच वाटलं नव्हतं. बस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण ठिकाणी आम्ही आता यात्रा राबवतो ना, मग ते अष्टविनायक असो, कोल्हापूर असो, सोलापूर असो, नाशिक असो, व्हॉट एव्हर काही असो, सेवा मनापासून होते सगळ्यांची. कसलंच कोणाला टेन्शन नसतं. आणि आता तर मला इतकं छान वाटतंय ना की 2025 पासून शिर्डी पण प्रत्येक आठवड्याला चालू केलं आणि अक्कलकोट पण आम्ही प्रत्येक आठवड्याला चालू केलं. आता तर अजून भर पडले. कारण काय बघा, मुंबईची लोक म्हणजे धावतं मुंबई म्हणजे धावतं, घड्याळाच्या काट्यावर पळणारी सगळी माणसं आहेत. लोकांकडे वेळ नसतो. जो नोकरदार वर्ग आहे ना, त्यांना सुट्ट्या मिळत नाहीये. हे आपलं मस्त आहे. काही ज्यांना लेडीजला प्रॉब्लेम्स वगैरे, ते या आठवड्यात नाही पुढच्या आठवड्यात, प्रत्येक आठवड्याला फक्त अक्कलकोट चालू केले, दर गुरुवारी आणि दर रविवारी शिर्डी चालू केलेलं आहे. ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. आणि ऐका, अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल सगळ्यात शेवटची. तुमचे जर खरोखर खूप आयुष्यात अडचणी आहेत ना आणि प्रॉब्लेम आहेत आणि पैशाचे प्रॉब्लेम आहेत, खरोखर बालाजी टूर्सला संपर्क करा. तुम्हाला ते देवदर्शन करायची जबाबदारी बालाजी टूर्सची असेल. क्रॉस व्हेरिफिकेशन होणार ह्याची पण जाणीव घ्या. तुम्ही आम्हाला फोन करा, दादा पैशाचे प्रॉब्लेम यायचे आणि कळालं तुमच्याकडे आयफोन आहे, ते सेवा तुम्हाला भेटणार नाही. पण मजेचा विषय होता. पण खरोखर याची नोंद घ्या. आणि आता पण मला काय कोणाची नावं वगैरे नाही सांगायची. आजही त्यांच्याकडे पैशांचे प्रॉब्लेम्स असतात किंवा खरोखर अडचणी ते असतात. बालाजी टूरच्या बसमध्ये एखादा तरी असतो आणि मजा येते. त्याची सेवा करायला तर मजाच येते. 50 पैकी 49 जणांचे आशीर्वाद लागो नाही लागो हे पांडुरंगाला, स्वामींना माहिती. पण त्याचे एकट्याचे तर लागतातच आम्हाला. आणि त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना, सगळी देवदर्शन झाल्यावर मजा येते. दादा, मला असं वाटतं की थँक्यू, खूप खूप मनापासून धन्यवाद. कारण मी दादाला फक्त एक कॉल केला की दादा, मी हे नवीन सुरू करते. ज्या वेळेला मला पण माहिती नव्हतं की मी काय करणार आहे किंवा माझं पहिल्यांदाच आहे, जो पण हा कार्यक्रम आहे सगळा पहिल्यांदा आहे. आणि दादाला फक्त एक कॉल केला, मी असं असं करते. दादा बोलला हो. त्यांनी विचारलं नाही काय, कसं, कुठे. मी येतोय, आपण पुढे याचं बोलूया. तर खूप खूप बरं वाटलं दादा तुझ्याशी बोलून. संपूर्ण टीमला, मयुरी, तुला, तुझ्या संपूर्ण टीमला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मी स्वामींचरणी प्रार्थना करतो तुमच्यासाठी पण आणि सर्व मुंबईकरांसाठी, नवी मुंबईकरांसाठी, ठाणेकरांसाठी. तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करू. तुमच्या घरात सुख, शांती, ऐश्वर्य लाभो. श्री स्वामी समर्थ. दादा, मला असं वाटतं असं की मी खूप छोटी आहे तुला भेटवस्तू किंवा काहीतरी द्यायला. तर आमच्या इकडे विलेपार्लेला स्वामींचं मठ आहे, जिकडे मी दर गुरुवारी जात असते. तर मला असं वाटलं की आज जेव्हा मी मठात गेली, मी स्वामींचा आशीर्वाद घेऊनच मला हे सगळं सुरू करायचं होतं. तर मी मठात गेली तेव्हा मला असं वाटलं, मठात विभूतीचं एक पॅकेट म्हणजे ते लोकांनी ठेवलेलं असतं. तर मी मठातून तुझ्यासाठी हा छोटासा असा, तो तुझ्यासोबत नेहमी राहू शकेल, स्वामींचा फोटो आणि आतमध्ये त्यांची विभूती आहे. आय होप तुला ते आवडलं असेल. खरोखर मनापासून धन्यवाद. जेवढे पण मुंबईमधले मठ आहेत ना, मला खूप सांगायला आवडेल. स्वामींची माझ्यावर खूप कृपादृष्टी आहे, कारण बायकोच स्वामी भक्त भेटली. मुंबईमधल्या सगळ्या मठांमध्ये वैयक्तिक तुषारदादाला ओळखतो. अच्छा, असा कोणताच मठ नाहीये जिथे तुषारदादांना ओळखत नाहीत. ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे.
बालाजी टूर्स तर्फे देवदर्शन यात्रा फक्त राबवली जात नाहीये, तर माझं प्रेम पण आहे तेवढं. मला कोणत्याही देवस्थानाबद्दल विचारतो, मी पूर्ण तुला माहिती देऊ शकतो महाराष्ट्रात. आणि ह्याच्यासाठी परमेश्वराची कृपा लागते. माझी लायकी नाहीये तेवढी की मी हे सगळं कार्य करेन, पण आज परमेश्वराने मला ते कार्य माझ्या हातात दिलंय ना करण्यासाठी, खूप मोठी गोष्ट आहे. मी परमेश्वराचे खूप मनापासून आभार मानेन की ह्याच्यानंतर जेवढ्या पण देवदर्शन यात्रा होतील बालाजी टूर्स, त्या अतिशय सुंदर व व्यवस्थित सुखरूप होऊ दे. नक्की होतील, नक्की. कारण त्याच्या सोबत तुझं मार्गदर्शन आहे, बालाजी टूर्सची इतकी अख्खी मोठी टीम आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आहे. स्वामींचा आशीर्वाद आहे, नक्की फर्स्ट क्लास होणार. मला सगळ्यांना सांगायला आवडेल, मयुरीचा जेव्हा फोन आला, मयुरीने सांगितली असं असं आहे दादा, माझी खूप पळापळ असते. मी मयुरीला बोललो ठीक आहे, तुला जेव्हा इच्छा होईल ना तेव्हा फक्त 2 ते 3 दिवस आधी मला सांग, माझी जी पण कामं असतील ती मी पोस्टपोन करेन. पण मला एका गोष्टीचा आनंद आहे, हे आज्ञा स्वामींची हे जे नाव आहे ना मयुरीने, ते मयुरीला मी सुचवलं आणि मयुरीने तेच ठेवलं. त्याबद्दल मयुरीचे आणि मयुरीच्या संपूर्ण टीमचे मनापासून मला असं वाटतं दादाचे खूप त्याच्याबद्दल मला धन्यवाद मानायचे, कारण तू हे इतकं सुंदर नाव सुचवलंस. मी तिला तेच बोललो की स्वामींची तुला आज्ञा झाली आहे म्हणून ती हे करतेस, हे तू तुझ्या मनाने नाही करू शकत. असे तर किती जणांची इच्छा असते काहीतरी करूया, पण ते होत नाही. पण आज्ञा तिथून आले अक्कलकोटवरून. खरोखर व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय सांगतोय माहितीये का, आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. मला वाटत नाही काही ह्याच्यामध्ये महत्वाचं असेल किंवा नसेल, पण ह्यातली थोडी तरी माहिती 1% तरी काय काय जणांची महत्वाची असेल, कमीत कमी त्यांच्यासाठी महत्वाची असेल ज्यांना अक्कलकोटला यायचं असेल, ज्यांची खरोखर अडचण असेल. हो, आणि मला म्हणजे असं वाटतं की तुषार दादा हे कुठेही मार्केटिंगसाठी किंवा काही बोलला नाही, कारण तो जेन्युइनली म्हणजे स्वामींसाठी, आज्ञा स्वामींची हा आपला कार्यक्रम आहे, आणि त्याच्यामध्ये तो अक्कलकोटलाच तुम्ही कसं पोहोचू शकतात ह्याच्याबद्दल बोललाय. तर हे अजिबात मार्केटिंगचा काय संबंधच येत नाही. बघा, एक लक्षात घ्या, ज्याला ब्लेसिंग्स असतात ना त्याला मार्केटिंगची गरजच नाही, गरज नसते. बालाजी टूर्सला खूप जणांचे आशीर्वाद आहेत, हो, कळत नकळत खूप जणांचे हात आहेत डोक्यावर आमच्या. आणि बालाजी टूर जेव्हा नवीन चालू केलेलं तेव्हाही ऍडव्हर्टाइजमेंटची एवढी गरज नाही पडली, आणि आता पण एवढी ऍडव्हर्टाइजमेंटची गरज नाहीये बालाजी टूर्सला, कारण की माउथ पब्लिसिटीच खूप होते. कारण सेवा कोणत्या प्रकारे होते हे ज्यांनी अनुभवलेलं आहे ते तर 10 जणांना सांगतातच आहे. कारण आपलं काम बोलतं, शेवटी काम बोलतं. तर थँक्यू परत एकदा तुषार दादा, तुझे मनापासून धन्यवाद. संपूर्ण टीमचे मयुरी पुन्हा एकदा मी आभार मानतो की पहिलाच तुमचं हे आज्ञा स्वामींची या कार्यक्रमाची सुरुवात तुम्ही माझ्यापासून केली. स्वामी तुम्हाला नेहमीच यशस्वी करू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला पण जर आमचा हा कार्यक्रम आवडला असेल तर तुम्ही पण हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.